चला हा चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला आम्ही चला 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 कीर्तनाला चला. आजच्या भागात आपल्यासोबत हरिभक्ती परायण रोहिणी महाराज उपस्थित आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पहिला भाग प्रसारित झाला त्यानंतर काय प्रतिक्रिया आल्या आणि अनुभव काय? एवढी प्रसिद्धी भेटली आहे मला छान की आज कुठं चाललं का कुठं असतं गावात किंवा कुठं आमच्या तालुक्याच्या गावाला असलं की बरेचशी मंडळी बघतात आणि ते म्हणतात मला बघून रामकृष्ण हरी सोम महाराज बघितलं टीव्हीला फार छान कीर्तन झालं. आणि ज्या लोकांनी मला समोर कधी बघितले नाही किंवा परिचय नाही ते दुरून म्हणतात तो बघा तो चाललाय तो मुलगा तो टीव्हीला होता आम्ही बघितला. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की ह्या चॅनलच्या माध्यमातून घराघरात नव्हे तर मनामनात मी पोहोचलो. क्या बात आहे वा. ही मनामनातील उंची अजूनच वाढत राहावं आणि त्यासाठीच ही पुढच्या टप्प्यातील सेवा सादर करावी ही विनंती. रामकृष्ण रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम राम जय जय राम हरी जय जय राम. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावे पंढरीची वाट ही चालावा पंढरीची वाट ही चालावी पंढरीची पंढरीचा हाट कौलांची पेठ पंढरीचा हा कौलांची पेठ मिळाले चतुष्ट वारकरी मिळाले चतुष्ट वारकरी मिळाले चतुष्ट वारकरी. हरे नाम गर्जता नाही भय चिंता गर्जता नाही भय चिंता ऐसे बोले गीता भागवत ऐसे बोले गीता भागवत ऐसे बोले गीता भागवत. कट नट यावे शुद्ध होणे जावे नट यावे शुद्ध होणे जावे दौंडी पिठे भावे चोखा मेळा दौंडी पिठे भावे चोखा मेळा दौंडी पिठे भावे चोखा मेळा. पंढरीचा हाट कौलांची पेठ पंढरीचा हाट कौलांची पेठ पंढरीचा हाट कौलांची पेठ पंढरीचा हाट कौलांची पेठ मिळाले चतुष्ट वारकर मिळाले चतुष्ट वारकर मिळाले चतुष्ट वारकर. विठ्ठल 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 बोला पुंडली माऊली ज्ञानेश्वर महाराज संत तुकोबा महाराज बोलो रे भाई सब संतन की. प्रस्तुत प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री चोखोबाराय यांचा 5 चरणाचा उत्कृष्ट असा सर्वांच्या पाठांतरातला परिचयातला पंढरपूरचं महात्म्य वर्णन करणारा अभंग. विठ्ठल मुळात थोडा जर बारकाईने आपण विचार केला तर चोखोबाराय यांचा अधिकार काही सामान्य नव्हता. श्रीसंत चोखोबाराय हे मेलेलं ढोर ओढून नेण्याचे काम करत होते, परंतु त्यांचं सामर्थ्य एवढं होतं की स्वतः जगाचा मालक असणारे पांडुरंग परमात्मा त्यांना ढोर ओढण्याकरता मदत करत होते. चोखोबारायच्या घरची कामं सुद्धा देव करायचा अशा अधिकार संपन्न चोखोबारायांचा अभंग आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे. मुळात चोखोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचे आदबरव्यू आहेत. भागवत धर्माची पताका त्यांच्या खांद्यावरती शोभून दिसते असं यथार्थपणे म्हटले जाते आणि ते तितकंच योग्यही देखील म्हटले जाते. चोखोबाराय यांच्या पत्नीचं नाव सोयराबाई
बहिणीचं नाव निर्मळाबाई, मुलाचं नाव कर्ममेळा. संसारातील यातना, आयुष्यातील संघर्ष आणि समाजाने दिलेला त्रास, या सर्व गोष्टींनी त्यांचं मन विरक्त झालं होतं. आणि त्याच काळात त्यांना संत सहवास लाभला. संत समागमाची गोडी त्यांना वाटू लागली. एवढी गोडी वाटत होती की पुढे महाराज म्हणतात, चोखा जाईल ओटांगणी घेत पायवणी संतांची, अशी त्यांची अवस्था झाली होती. मुळात चोखोबाराय म्हणजे वारकरी, आणि वारकरी आणि वारी ही दोन एकत्र जोडलेले शब्द आहेत. कारण लक्षात घ्या, वारी शिवाय वारकरी नाही आणि वारकऱ्याशिवाय वारी नाही. सरळ सांगायचं झालं तर वारी करतो त्याचंच नाव वारकरी, दुसरा वारकरी नाही. आणि अशा पंढरपूरची वारी चोखोबारायची कधी चुकत नसते. स्वतः महाराज म्हणतात, महाद्वारी चोखा मेळा विठ्ठल पाहतसे डोळा. अशीच वारीचं सर्व पद्धतीनं सर्व संतांनी महात्म्य गायलेलं आहे. अशाच एकदा पंढरपूरच्या वारीच्या आनंद यात्रेत सर्व संतांची मांडळी एकत्र आली होती. पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा म्हणत सर्व वारकऱ्यांची पावलं ही पंढरपूरच्या दिशेने पडू लागली. आणि त्यांचा तो आनंद उत्साह बघण्याकरता हजारोच्या संख्येनं भाविक एकत्रित आले होते. आणि त्याच भाविकामधल्या एका व्यक्तीनं त्या वारीमध्ये चालत असलेल्या चोखोबारायला बघितलं आणि तो व्यक्ती चोखोबारायकडे धावत आला. म्हटला, महाराज महाराज महाराज, काय आम्ही तुम्हाला चांगलं ओळखतो. तुमच्या घरची परिस्थिती फार हालाकीची आहे. समाजानं भरपूर त्रास तुम्हाला दिलाय आणि अजूनही सुद्धा त्रास देतोय. पण महाराज, एवढं सर्व दुःख असताना, एवढ्या संसारातील यातना असताना सुद्धा तुम्ही एवढ्या आनंदामध्ये कसं काय राहता, असं म्हटल्यानंतर चोखोबारा त्याचं उत्तर देतात. महाराज म्हणतात, मी आनंदी राहण्यामागे जर का काही कारण असेल तर ते पांडुरंगाचं नामस्मरण आहे. आणि संसारातील दुःख कमी करण्याची ताकद जर कशात असेल तर ती या पंढरपूरच्या वारीमध्ये आहे. काय 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 महाराज, पंढरपूरच्या वारीनं संसारातलं दुःख कमी होतं? अरे हो, होतं. मग महाराज, मलाही माझ्या संसाराचं दुःख कमी करायचंय, मग मीही वारीमध्ये येऊ शकतो का? महाराज म्हणले, येऊ शकतो. पण महाराज, वारीत आल्यानंतर मला करावं काय लागल, असं म्हटल्यानंतर याचं उत्तर चोखोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. टाळी वाजवावी गोडी उभारावी, टाळी वाजवावी गोडी उभारावी, टाळी वाजवावी गोडी उभारावी, टाळी वाजवावी गोडी उभारावी. वाट ही चालावी पंढरीचे, वाट ही चालावी पंढरीचे, पंढरीचा हाट कौलांची पेठ, पंढरीचा हाट कौलांची पेठ. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात, तुला जर पंढरपूरला यायचंय तर टाळी वाजवावी, गुढी उभारावी. हाताने टाळी वाजवावं लागल, मुखाने देवाचं भजन करावं लागल. आणि या ठिकाणी गुढी या शब्दाचा अर्थ पताका असावा. तो म्हणजे गुढी रूपी पताका आपल्या खांद्यावरती धारण करावे लागल. आणि मग वाट ही चालावी पंढरीची, पंढरपूरच्या वाटेनं चालावं लागल. असं म्हटल्यानंतर तो व्यक्ती चोखोबाराला म्हणता झाला, महाराज, अहो या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अनेक तीर्थ आहेत, मग त्यातून पंढरपूरलाच का जायचं? दुसऱ्या तीर्थाला जाऊन जमणार नाही का? महाराज म्हणतात, नाही नाही नाही, अरे या तीर्थाचं सामर्थ्य काय? चोखोबाराय सांगतात, चोखा म्हणे पाहता पंढरी भूवैकुंठ, मनाचे हे कष्ट दूर गेले. अरे बाबा, पंढरपूर म्हणजे मृत्यू लोकावरचं भूवैकुंठ आहे. आणि पंढरपूरला जाणं तर दूरच सोडा, केवळ पंढरपूरचं क्षेत्र जरी आपण आपल्या डोळ्यानं बघितलं तरी सुद्धा मनाचं कष्ट दूर जातं. एवढं सामर्थ्य त्या क्षेत्राचे, म्हणून वाट ही चालावी पंढरीची. आणि असं पंढरपूरचं महात्म्य सांगत असताना चोखोबारा त्या व्यक्तीला म्हणतात, बाबा, अरे पंढरपूर हे केवळ आणि केवळ गाव नाही, तर एक मोठी बाजारपेठ आहे, बाजारपेठ. आणि ह्या बाजारपेठ मध्ये आलेले सर्वच वारकरी भक्तीची देवाणघेवाण करतात, असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. पंढरीचा हाट कौलांची पेठ, मिळाले चतुष्ट वारकरी. पंढरीचा हाट म्हणजे पंढरपूरचा बाजार, आणि कौलांची पेठ म्हणजे शकुनांनी ओतप्रोत भरलेली भूमी म्हणजे पंढरपूर आहे. किंवा आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंगाच्या कृपा प्रसाद रूपी कौल मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे पंढरपूर आहे. म्हणून वाट ही चालावी पंढरीची. आणि ह्या अशा पंढरपूरच्या बाजारामध्ये चार प्रकार, चतुष्ट शब्दाचा अर्थ चार,
4 प्रकारचे वारकरी किंवा 4 प्रकारचे भक्त एकत्र आलेले आहेत. आणि कोणकोणते भक्त आहेत? अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी. जो पहिला अर्थ भक्त आहे तो दुःखातून निवृत्त होण्याकरता देवाचं भजन करतो. जो दुसरा अर्थार्थी भक्त आहे तो द्रव्य प्राप्तीसाठी देवाचं भजन करतो. जो तिसरा जिज्ञासू भक्त आहे तो ज्ञान प्राप्तीसाठी देवाचं भजन करतो. आणि जो चौथा ज्ञानी भक्त आहे ना तो केवळ आणि केवळ भगवत प्राप्तीसाठी देवाचं भजन करतो. असे 4 प्रकारचे म्हणजे मिळाले चतुष्ट वारकरी. आणि ज्या ठिकाणी वारकरी एकत्र जमतात त्या ठिकाणी निश्चित पद्धतीनं नामस्मरण होतच, यात शंका नाही. अहो वारकरीच त्याला म्हणतात जो सातत्याने देवाचं भजन करतो. एकनाथ महाराजच्या भाषेत सांगायचं झालं तर हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला, किंवा सर्व कार्य करिता हरी बोला. कशाला म्हणतात वारकरी? एक लक्षात घ्या, एखाद्या वेळी भजन करता करता कार्य विसरल, परंतु कार्य करता वेळी सुद्धा ज्याचं भजन विसरत नाही त्याचं नाव वारकरी आहे, त्याचं नाव वारकरी आहे. आणि असे हे सर्व वारकरी आपापल्या खांद्यावरती पताका घेऊन भीमा नदीच्या काठावरती एकत्र जमलेत आणि त्यांनी तिथून पांडुरंगाची आळवणी करायला सुरुवात केली. असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. पताकांचे भार मिळाले अपार, पताकांचे भार मिळाले अपार, पताकांचे भार मिळाले अपार, पताकांचे भार मिळाले अपार. होतो जय जयकार, होतो जय जयकार, भीमा तीरी पंढरीचा हाट, कौलाची पेठ, पंढरीचा हाट, कवराची फेट. पताकांचे भार मिळाले अपार, होतो जय जयकार भीमा तीरी. असे हे सर्व वारकरी आपापल्या खांद्यावरती स्वानंदाची पताका घेऊन त्यावरती प्रेमानंदाची गुढी उभारून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारात म्हणजे भीमा नदीच्या काठावरती एकत्रित जमलेत आणि त्यांनी तिथून पांडुरंगाची आळवणी करायला सुरुवात केली. आता अपार या शब्दाचा अर्थ अनेक असा होतो. अनेक वारकऱ्यांच्या भाराने पंढरपूरची नगरी दुमदुमून निघालेली आहे. पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये आनंदाच्या लाटा वाहतात की काय असं वाटतंय. असं वाटतंय जणू काही पंढरपूरमध्ये आनंदाचा महापूर आलाय की काय. एवढा आनंद त्या ठिकाणी असतो, आजही आहे आणि उद्याही राहणारच. तिथल्या आनंदाचं वर्णन जर का करायचं झालं, तुकोबाराय म्हणतात, आनंद तेथीचा मुकया सेवाच्या, बहिरे ऐकते कानी रे, आंधळ्याचे डोळे पांगळ्याचे पाय, तुका म्हणे वृद्ध होते तरणे रे. एवढी ताकद, एवढा आनंद पंढरपूरमध्ये असतो का? कारण की त्या ठिकाणी सातत्याने देवाचं भजन चालू असतं. आणि याच हरीच्या भजनामुळे कसल्याही प्रकारची भीती अथवा चिंता जवळ राहत नाही, असा शास्त्राचा पुरावा महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात हरिनाम गरजता नाही भय चिंता, ऐसे बोले गीता भागवत. अहो या हरीच्या भजनामुळे, हरीच्या नामचिंतनामुळे भीती राहत नाही. अहो हे तर सोडा, कळी काळाची सुद्धा भीती राहत नाही. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळे काळाचा रिग नाही, किंवा सुखे करीतो कीर्तन, भय विसरले मन. कीर्तन करणे म्हणजे देवाचं भजनच करणे, दुसरं काय आहे. आणि याच हरीच्या भजनामुळे चिंता सुद्धा राहत नाही. हरी आला हाता मग कैसे भय चिंता, किंवा चिंता नाही गावे विष्णुदासाचे, घोष जय जयकार सदा. असे सर्व वारकरी देवाचं सातत्याने भजन करतायत. आणि या भजनामुळे कसल्याही प्रकारची भीती अथवा चिंता मनामध्ये राहत नाही, असं शास्त्राचं वक्तव्य आहे. असं चोखोबाराय म्हणतात. आपल्या धर्मातील 2 महत्वाचे ग्रंथ गीताशास्त्र आणि भागवत शास्त्र यांचं असं मत आहे, असं चोखोबाराय म्हणतात. ऐसे बोले गीता भागवत. असं ऐकल्यानंतर तो व्यक्ती म्हणायला लागला, ओ महाराज, अहो ज्या भजनामुळे भय व चिंता दूर जाते आणि निर्भयता व आनंद प्राप्त होते, ते भजन कसं करायचं आणि ते भजन कुठलं, या संदर्भात सुद्धा मला थोडं सांगा हो. असं म्हटल्यानंतर चोखोबाराय त्या व्यक्तीला म्हणतात, बाबा ज्या भजनामुळे भय व चिंता दूर जाऊन निर्भयता व आनंद प्राप्त होते, ते भजन जर तुला करायचं असेल तर अगोदर तू हाताने टाळी वाजव आणि मग मुखाने म्हण, काय विठोबा रखुमाई, वा वा विठोबा रखुमाई,
एवढं भजन त्या व्यक्तीने ऐकलं आणि तो व्यक्ती म्हणायला लागला, अहो महाराज, अहो इथल्याच भजनानं जर मला एवढा आनंद मिळालाय तर आषाढीच्या त्या वारीतल्या भजनानं किती आनंद प्राप्त होईल. पण महाराज, मला जर आनंद प्राप्त करायचा असेल तर मला वारीत यावं लागेल, आणि मला जर वारीत चालायचं असेल तर माझ्याकडे अधिकार पात्रता पाहिजे. पण महाराज, माझ्याकडे कसला अधिकार नाही, पात्रता नाही. अहो मी पापी माणूस आहे, मग आता मी काय करू. असं म्हटल्यानंतर चोखोबाराय हसायला लागले आणि हसता वेळी त्या व्यक्तीला उत्तर देऊ लागले. महाराज म्हणतात, बाबा, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये येण्याकरता, देवाचं भजन करण्याकरता कसल्याही प्रकारची अधिकार, पात्रता, सामर्थ्याची मुळीच गरज नाही. आमच्याकडे कसाही व्यक्ती चालतो. म्हणजे हो महाराज, अरे बाबा, आमच्या वारकरी संप्रदायाचं ब्रीद वाक्यच आहे. कुठलं? महाराज म्हणतात, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. कसाही व्यक्ती आमच्याकडे चालतो, फक्त त्याने आमच्याकडे यावं, असं चोखोबाराय दौंडी पिटून संपूर्ण जगाला सांगते. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, खटनट यावे, वा वा, शुद्ध होऊन क्या बात. जावे, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. चोखोबाराय आपल्या सर्वांना सांगतायत, बाबा, अरे या वारकरी संप्रदायामध्ये येताना तो व्यक्ती कसाही असला तरी चालतो. बरं, खट असो, नट असो, नाना प्रकारचा असो, किंवा एका वेळी अशुद्ध जरी असला तरी चालतो. पण संप्रदायाचा अधिकार असा आहे की खट व्यक्तीला सुद्धा शुद्ध करतो. हा माझा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून सर्वांनी या संप्रदायामध्ये या. अशा प्रकारची दौंडी चोखोबाराय अतिशय शुद्ध भावाने पिटून संपूर्ण जगाला सांगतात. बरं वा. दौंडी पिटे भावे चोखा मेळा, दौंडी पिटे भावे चोखा मेळा, पंढरीचा हाट कमलाची पेठ, पंढरीचा हाट कमलाची पेठ. जवळपास आजच्या काळामध्ये सर्वांच्याच मनामध्ये कलीनं प्रवेश केलाय. म्हणून सर्वांची मन ही कलुषित झाली. जणू सर्वांची अंतःकरण ही अशुद्ध झालेली आहेत. आणि आजच्या काळामध्ये जर का आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध करायचं असेल मायबाप, तर आपल्या सर्वांना गरज आहे ती हरिनामाचीच. कारण हरिनामाशिवाय चित्त शुद्ध होत नाही. आणि हे हरिनाम याच ठिकाणी होतं. आणि इथं येण्याकरता कशीची गरज पडत नाही. खट असल, नट असल, राजा असल, रंक असल, गरीब असल, श्रीमंत असल, ज्ञानी असल, अज्ञानी असल, ज्येष्ठ असल, श्रेष्ठ असल, सगळ्यांना येथे अधिकार आहे. सकळास येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी सगळे जण या, असं महाराजांनी सांगितल्यानंतर तो व्यक्ती आनंदी झाला. तो म्हणला, वा 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 महाराज, अहो आमच्यासारख्या अधिकार पात्रताहीन लोकाला सुद्धा तुम्ही तुमच्या बरोबर पंढरपूरला न्यायलात. फार चांगलं काम तुम्ही करायला आहेत. असा तो व्यक्ती म्हणला. महाराजांसोबत दिंडीत चालायला लागला. आणि चालता वेळी जसं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. अगदी तसंच तो व्यक्ती आपल्या हाताने टाळी वाजू लागला. त्याने आपल्या खांद्यावरती गुढीरूपी पताका धारण केली आणि आनंदाने तो पंढरपूरच्या वारीने चालू लागला. चालत असताना तो भजन करू लागला. ते कसं? ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माऊली, करा आता निरूपण या सेवेचं. सोहम महाराज, तुम्ही तसंच कीर्तन केलं जसं तुम्ही करायला पाहिजे होतं. वा. कारण मागच्या अर्थात पहिल्या फेरीत तुम्ही आशा खूप पल्लवित केल्या होत्या आणि वय अवघं 17 वर्षे, आणि त्यामुळे असं वाटतं की कीर्तनातलं हे अकाली प्रौढत्व आलंय की काय तुम्हाला. कारण एखाद्या मुरब्बी कीर्तनकारासारखं त्या धाटणीत, त्या थाटामध्ये आपण, म्हणजे आपलं वय लक्षात घेता हे सगळं आमच्यासाठी तरी बघायला अद्भुत आहे. अभंग निवडल्यानंतर त्यातल्या अभंगाच्या संबंधाने 2 ज्या महत्वाच्या भूमिका आहेत. पहिली गोष्ट, ज्यांचा अभंग त्यांच्या संबंधी थोडी माहिती ती तुम्ही व्यवस्थित सांगितली.
आणि दुसरं, ज्या संतांचा अभंग घेतला त्याचं निरूपण करताना त्यांच्याच प्रमाणांची जर उपलब्धी असली तर त्या दिवशीचा साज फार वेगळा असतो आणि तुम्ही ते त्या रीतीने मांडलत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वर थोडासा हलत होता, हा पण नंतर छान कव्हरिंगही उत्तम केलं. तुम्ही श्लोक गाता किंवा ओव्या गाता तेव्हा आवाजाचा जो वेग किंवा आवाजाचं जे डेसिबल ठेवता, निरूपणात पण जरा त्याच डेसिबलला आलात तर ते आणखी सुसह्य होईल. तुमचा आवाज देवाच्या कृपेने अत्यंत भरदार आणि अगदी ब्रॉड आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हे पोहोचतंय की नाही, तर ते परिपूर्ण रीतीने पोहोचतंय. मला वाटतं तेही थोडंसं सौम्यतेनं केलं तर ते आणखी श्रवणीय होईल. तुमच्या सगळ्या कीर्तनावर आम्ही अत्यंत प्रसन्न आहोत. रोहिणीताई काय सांगाल? सोहम महाराज आपलं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. सुखोबारायांचा अत्यंत गोड असा 5 चरणांचा मोठा अभंग आपण निरूपणाकरता घेतलात. आज आपण समतेचा आणि ममतेचा विचार करतो, पण ज्या काळामध्ये जगाने नाकारलं आणि देवानी आपलंसं केलं, असा भगवंतांचा अत्यंत लाडके भक्त चोखोबाराय. त्यांच्या या सुंदर अभंगाच्या माध्यमातून आपण पंढरीच्या वाटेचं, वारीचं महत्त्व सांगितलं, पंढरीचं महात्म्य सांगितलं. हरिनाम गरजता भय नाही चिंता, भजन माणसाला निर्भय बनवतं, असं आपलं वाह! विधान होतं. आणि खरंय सध्या याचीच गरज आहे. अध्यात्म, कथा, कीर्तन करणारी माणसं लो कॉन्फिडन्स आणि समाजात नको तो व्यवहार करणारी माणसं उजळ माथ्याने, असा विपर्यास आपण पाहतोय. आपण निर्भय असलं पाहिजे. संतांनी आम्हाला निर्भय बनवले. अतिशय सुंदर आपण संदेश दिला. अभंगाचंही चिंतन उत्तम मांडलं. मनापासून पुढच्या वाटचालीला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आई साहेब, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. सोहम महाराज, खरं म्हणजे टाळी वाजवावी. माणूस टाळी केव्हा देतो? जेव्हा एखादी गोष्ट मनाला आणि हृदयाला भावली की माणूस टाळी देतो. मग त्या वाह! टाळी भावली आता सगळ्यांना. भावली, हा, अशी टाळी. बरोबर आहे. खरंच हो. वा वा, काय कीर्तन आहे. खरं या कार्यक्रमाला सगळ्या म्हणजे सलामच आहे. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. पंढरीचा महिमा, आईशी चंद्रभागा, आईसे भीमातीर, काय बोलायचं काम नाही. वारकरी संप्रदायाची भगवी पताका, खांद्यावरील उंच पताकाचे भार, हे सर्वच तुम्ही या म्हणजे अभंगामध्ये सर्वांगीण सोडवला. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तेव्हा अशीच वृद्धिंगत होत राहू माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सेवेसाठी पाचारण करूयात. हरिभक्ती परायण भक्तिताई चव्हाण यांना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा. देव देईल विसावा, 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 देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देव निवारिला भूक, देव निवारिला भूक, देव निवारिल भूक, देव निवारिल भूक, देव निवारिल भूक, देव निवारिल भूक. चालू देवासीच भार, घालू देवासीत भार, घालू देवासीच भार, घालू देवासीत भार. देव सुखाचा सागर, 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 देव सुखाचा सागर. राहो जवळी देवा पाशी, राहो जवळी देवा पाशी, राहो जवळी देवा पाशी, राहो जवळी देवा पाशी. आता जडोनी पायासी, आता जडोनी पाया, आता जडोनी पायासी, आता जडोनी पायासी, आता जडोनी पायासी, आता जडोनी पायासी. तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे. या देवाची लढी वाळे, या देवाची लढी वाळे, या देवाची लढी वाळे,
देवाची लढीवाळे या देवाची लढीवाळे देवा सांगो सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देवा सांगो सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देवा निवारिला भूक देव निवारिल 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 भूक विठ्ठल 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 कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वन्य जगद्गुरु देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 5 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला अनेक प्रकारच्या कृती सांगतायत, पण प्रामुख्याने 4 सांगितलेले आहेत. एक म्हणाले आपण जाऊ, दुसरं सांगितलेलं आहे आपण सांगू, तिसरं सांगितलेलं आहे आपण भार घालू आणि चौथं सांगितलेलं आहे आपण राहू. यामध्ये 4 कृती सांगितलेल्या आहेत. मग या 4 कृती नेमक्या कोणत्या संबंधानं करायच्या, तर या 4ही कृती देव या संबंधानच करायच्या आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आपण जाऊ, पण कुठं जाऊ? आता कुठं जायचं असतं आणि कुठं जायचं नसतं याच्यामध्ये अनेक प्रकारे विचार केलेला आहे. आता काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये, कुठं एखाद्या वाईट कामात जाऊ नये. काही ठिकाणी बोलवलं तरच जावं, लग्नास असेल, बारशास असेल किंवा यज्ञास असेल, बोलवलं तरच जावं. पण काही ठिकाणी न बोलवता गेलं पाहिजे, ते म्हणजे देवाचं आणि संतांचं गाव आहे. संतांच्या गावाला न बोलवता गेलं पाहिजे. मग संतांचं गाव कोणतं आहे? देहूला तुकोबराय आहेत, आळंदीला माझे ज्ञानोबराय आहेत. संतांच्या गावाला न बोलवता गेलं पाहिजे. बघा, संतांनी सांगितलेल्या मार्गाने गेलं तर तो मात्र मार्ग कसा आहे? सोपा आहे. मार्ग दावणी गेले आधी आणि दयानिधी संत ते तेनीची पंथे चालो जाता नपडे गुंता कोटे काही किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की संतांनी दाखवलेल्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. मग संतांनी कोणता मार्ग दाखवला? तर संतांनी पंढरपूरचा मार्ग दाखवला, देवाचा मार्ग दाखवला. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे आपण जाऊ, पण कुठं जाऊ? देवाच्या गावाला जाऊ. आता अनेक प्रकारची गाव आहेत, प्रामुख्याने 2 सांगितलेली आहेत. एक देवाचं गाव आहे आणि एक देहाचं गाव आहे. देवाचं गाव म्हणजे काय हो आणि देहाचं गाव म्हणजे काय? देहाचं गाव म्हणजे जीवदशा आणि देवाचं गाव म्हणजे ब्रह्मदशा, ब्रह्मभाव. आपण जीव आहेत, आपल्याला मुक्त व्हायचंय. मग काय करायचंय? त्याच्यासारखं व्हायचंय ना. मग आपण काय केलं पाहिजे? तर देहाचं गाव सोडून कुठे गेलं पाहिजे? तर देवाच्या गावाला गेलं पाहिजे. बरोबर ना? अनेक प्रकारची गावं सांगितलेली आहेत. देवाच्या गावाला जाणं म्हणजे काय? देवाच्या गावाला जाणं म्हणजे मोक्षाच्या अवस्थेला जाणं. देवाच्या गावाला जाणं म्हणजे काय? मोक्षाच्याही पलीकडे भक्तीच्या अवस्थेला जाणं म्हणजे देवाच्या गावाला जाणं. मग संतांच्या गावामध्ये काय आहे? संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांच्या गावामध्ये प्रेमाचा सुकाळ आहे. तसं इंद्रियांचं सुद्धा एक गाव आहे बरं का. हा देह इंद्रियांचा गाव आहे. या देहामध्ये 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा देहाचा गाव आहे.
पण जे देहाच्या गावामध्ये अडकले ना त्यांचं पतन होतं, पण जे देवाच्या गावाला गेलेत ना, जे पोहोचलेत ना, त्यांचं मात्र कल्याण होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपण कुठं गेलं पाहिजे, तर देवाच्या गावाला गेलं पाहिजे. संसाराच्या गावाला थांबलो तर तळमळे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. बघा, संसाराच्या गावाला थांबलं तर काय आहे, तळमळे. इंद्रियांच्या गावाला थांबलं तर काय आहे, तळमळे. सगळीकडे तळमळ आहे. मग आपण कुठं गेलं पाहिजे, तर देवाच्या गावाला गेलं पाहिजे. मग देवाच्या गावाला गेल्यानंतर काय आहे, तर देवाच्या गावाला गेल्याच्या नंतर विसावा आहे. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. काय सांगितलंय, जाऊ देवाची या गावा आणि देव देईल विसावा. हा बरं ठीक आहे, आपण देवाच्या गावाला गेलो. मग देवाच्या गावाला गेल्याच्या नंतर काय करायचं, तर देवा सांगो सुख दुःख आणि देव निवारील भूक. सुखही सांगायचं असेल किंवा दुःखही सांगायचं असेल तर कोणाला सांगितलं पाहिजे, देवाला सांगितलं पाहिजे. सामान्य दर्जाच्या माणसाला जर सुख सांगितलं तर तो ईर्ष्या करतो, आणि जर दुःख सांगितलं तर तो रडत ऐकत असेल पण बाहेर मात्र हसून सांगत असतो. मग सुखही सांगायचं असेल किंवा दुःखही सांगायचं असेल तर कोणाला सांगितलं पाहिजे, तर ते देवाला सांगितलं पाहिजे. देवा सांगू सुख दुःख आणि देव निवारील भूक. त्या भुकेचं निवारण तो भगवान परमात्मा करणार आहे. मग अनेक जणांची भूक त्या भगवान परमात्म्याने नाही शिकेल. आता भुकेले कोण आहेत, तर भुकेले इंद्रिय आहेत. मग या इंद्रियांची जर भूक निववायची असेल तर काय केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. हा बरं ठीक आहे, आता देवाच्या गावाला गेलो, देवाच्या गावाला जाऊन देवाला सुख दुःख सांगितलं. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आता काय करा, हा जो सगळा भार आहे त्या भगवान परमात्म्यावरती सोपवून द्या. घालू देवासीच भार आणि देव काय आहे, सुखाचा सागर. किंवा तुका म्हणे भार घातली आवरी आणि होईल कैवारी नारायण. हा सगळा भार आहे त्या भगवान परमात्म्यावरती सोपवून द्यायचा, तो आपला कैवारी झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे, घालू देवासीच भार आणि देव काय आहे, सुखाचा सागर. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आता देवाच्या गावाला गेलो, देवाला सुख दुःख सांगितलं, हा जो सगळा भार आहे त्या भगवान परमात्म्यावरती सोपवून दिला. मग आता काय करायचं, तर अभंगाचं 4थं चरण, राहो देवापाशी आणि आता जोडोनी पायाशी. त्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आपण आता राहू, कारण आपण त्या देवाची नुसतं बाळ नाहीत तर त्याची लाडकी लडीवाळं आहोत. म्हणून काय केलं पाहिजे, तर त्या भगवान परमात्म्याच्या जवळ आपण राहिलं पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे आम्ही बाळे आणि या देवाची लडीवाळे, आम्ही त्याची लडीवाळ आहोत, आम्ही त्यांची भक्त आहोत. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून, माझ्या जन्मदात्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करून, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली विठोबार कुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. रोहिणीताई, काय वाटलं यांच्या सेवेबद्दल? भक्तीताई, खूप गोड आवाज, खूप गोड स्वर, इतकं गोड विवेचन केलं. रंगमंदिरात कीर्तन काळाच्या ओघाने आज आपण घेतोय. मंदिरातलं कीर्तन रंगमंदिरात आलंय, पण तुमचं कीर्तन ऐकताना परत एकदा खरंच मंदिरात बसल्याचा भास झाला. मनपूर्वक धन्यवाद, खूप शुभेच्छा. राधाताई, भक्तीताई, या लेखीबद्दल काय बोलावं, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. खरं म्हणजे आज त्यांनी देवाचं गाव सांगितलं, संताचं गाव सांगितलं, ब्रह्मदशा गावाचं, जीवदशेचंही उदाहरण तुम्ही दिलं. थोडस रस्व दीर्घ काना मात्रा अनुस्वार याच्याकडेही थोडस लक्ष द्यायचं, पण छानच बोललात. तर
दुःख हे समाजाला सांगायचे नाहीत, दुःख देवाला सांगायचं. या जगात अश्रू पुसणारा फक्त देव आहे, त्याच्याजवळच अश्रू गाळा. म्हणून आमच्या तुकोबरायणी आमच्या देवाजवळच अश्रू गाळलेले आहेत. खूप खूप शुभेच्छा ताई. धन्यवाद. माऊली. भक्ती महाराज, एक तर ताईंनी जे सांगितलं आपल्याला की देवानं दिलेला स्वर आणि त्याच्या घेतलेल्या आळवणी किंवा त्यातून केलेला मुक्तपणे विहार खूपच आनंददायी आहे. आणि थोडंसं नेहमी म्हटल्याप्रमाणे व्याकरणाचं आपल्याला थोडं सांभाळावं लागणार आहे. खूप छान आपण विवरण केलं, गायनाला भरपूर झुकतं माप दिलंय. आणखी विवरणामध्ये वैविध्य आणा आणि हा माझा फार आवडीचा अभंग आहे. म्हणजे मला जर आज बोलायचं असतं, हे अर्थात बऱ्याच जणांच्या सूचना आहेत की तुम्ही कसं करणार आहात हे पण जरा मधून सांगितलं तर बरं होईल. आणि अनेक कीर्तनकारांपर्यंतचा निरोपही राहतो. या अभंगाची सगळी जी पूर्वार्धातली वचनं आहेत, हे आपण काय करणार आहोत हे सांगणारी आहेत. आणि सगळी उत्तरार्धातली वचनं देव काय करणार आहे हे सांगणारी. जाऊ देवाची या गावा मी जाईन, तो काय करील देव देईल विसावा. तुम्ही 2 गावं सांगितली ना, एक देहाचं आणि दुसरं देवाचं. तर मग ह्या रचनेला आपण कसं मांडूया? सोपं आहे. देहाच्या गावाला यावं आणि देवाच्या गावाला जावं. वा. देवाच्या गावाला जाण्यासाठीच देहाच्या गावाला यावं. असे सगळे तुम्ही छान करणार आहात. मी काय ज्येष्ठ नाही या प्रांतातला, फक्त कीर्तनातलं वय माझं थोडंसं जास्त असल्यामुळे म्हणजे कीर्तनातला मी म्हातारा आहे. आवर्त घेतो. खूप शुभेच्छा. तुमचा प्रवास सुखकर आहे. आज माझं कीर्तन ऐकण्यासाठी ज्यांच्यामुळं मी आज इथं उभी आहे, अख्ख्या महाराष्ट्रभर जाऊन कीर्तन करते, ते म्हणजे माझे गुरुवर्य, माझी आजी आणि माझे काका दोघंही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. वा 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 वा. तिथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं म्हणजे तिला आता मी डोळ्यासमोर बघतोय ना, इतकं म्हणजे मला गदगदून येते आतून, कारण तिचं नाव मी ठेवलेलं आहे भक्ती. खरंच भक्तीताई, तुम्हाला देवाच्या गावाला जायची गरज नाही, देवाचं गावच तुमच्या घरात आहे. तेव्हा अशीच वृद्धिंगत होत राहो. रामकृष्ण. रामकृष्ण. माऊली, आजच्या या भागासाठी आपल्या या अखंड वारीत थोडा वेळ विसावा घ्यायला हरिभक्तीपरायण रोहिणीताई आल्या. मी त्यांना आता मंचावर येण्याची विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. आता एवढंच विचारू शकतो, काय अनुभव होता या सगळ्या प्रक्रियेचा? काय सांगू ईश्वर दादा, आयुष्यातले अत्यंत सोन्याचे क्षण मी आपल्या सगळ्यांसोबत अनुभवले एवढंच म्हणेन. कीर्तनाची गादी ही अनादी काळापासून चालत आलेली आहे. या गादीच्या मर्यादा आम्हाला नाथांनी घालून दिल्या. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. भक्ती ज्ञान वैराग्याच्याच गोष्टी या गादीवरून व्हाव्यात, ही जी अपेक्षा तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम नवोदित कीर्तनकारांकडून करता आहात, आणि ती निश्चित महाराष्ट्राला अत्यंत सुमधुर, देवाला आवडेल असं कीर्तन करणारे कीर्तनकार आपल्या माध्यमातून मिळणार आहेत. आज समाजामध्ये तत्वज्ञान, चिंतन, सिद्धांत, वेदांत, संस्कृत असं काही आलं की लोकांना असं वाटतं याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. हे म्हणजे सिरियस पेशंटनी डॉक्टरशी माझा काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. त्यामुळे आज कीर्तनातून या सगळ्या गोष्टींचा परामर्श व्हावा, ही इतकी सुंदर परीक्षक मंडळी या मुलांना किंवा या सगळ्या नवोदित कीर्तनकारांना घडवत आहेत. हे महाराष्ट्राचं भाग्य. येणारा महाराष्ट्र किंवा येणारा सगळा काळ खूप सुंदर कीर्तनकारांचा लाभ घेणार आहे, याचा मला मनस्वी आनंद वाटतो. सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते आणि आपल्या नटखटपणाला खूप शुभेच्छा देते. असाच आपला प्रवास अखंड चालू द्या. रामकृष्ण हरी. आपण आमच्या सेवेकऱ्यांची सेवा पाहण्यासाठी आलात, त्यांना मार्गदर्शन केलं. हा मंच आपला आहे. आम्ही आपली वेळोवेळी वाट पाहत राहू. येणं करावं. रामकृष्ण हरी. आमंत्रित करूया मंचावर आपल्या दोन्ही सेवेकऱ्यांना, हरिभक्तीपरायण भक्ती महाराज आणि हरिभक्तीपरायण सोहम महाराज यांना. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले. निकाल आपल्या समोर आहे. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्तीपरायण सोहम महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. माऊली वारी अशीच अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथे झाली. उद्या पुन्हा भेटूया आपल्या या लाडक्या कार्यक्रमात. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला
पांडुरंग हरी.